एक महत्त्वाची बातमी आहे। कोविडमध्ये ठाकरेंनी माड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केलेली आहे। तर रस्ते, मिठी नदी या ठिकाणी ठाकरेंनी पैसे खाल्ले असं एकनाथ शिंदे म्हणाले। ठाकरेंचा जाहीरनामा नसून खाऊनामा आहे, टोमणेनामा आहे असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। ठाकरे म्हणतात की आम्ही कोविडमध्ये चांगलं काम केलं, जनता आमच्या सोबत आहे। वचननाम्याबद्दल पण बोलले। पैसे खाऊन कोविडमध्ये माड्याच्या टाळीवरचं लोणी खाऊन या ठिकाणी खिचडीमध्ये पैसे खाऊन या ठिकाणी कोविडमध्ये पैसे खाऊन बॉडी बॅगमध्ये पैसे खाऊन मिठी गाळामध्ये पैसे खाऊन रस्त्याच्या डांबरामध्ये पैसे खाऊन लोक जनता कशी जाईल त्यांच्याकडे। आणि म्हणून यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईकडे पाहिलेलं आहे। आणि म्हणून जनता सुज्ञ आहे। यावेळेस 3.5 वर्षात जे मुंबईसाठी आम्ही केलेलं काम लोकांसमोर आहे आणि लोक महायुतीलाच मतदान करतील आणि महायुतीचाच महापौर। तुमचा वचननामा जाहीरनामा आहे, त्यांचा नेमका काय आहे? त्यांचा खाऊनामा आहे, त्यांचा टोमणेनामा आहे आणि त्यांचा घोटाळेनामा आहे। कॅमेरा पर्सन हरीश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। बातमी समोर येते ती पाहूया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून अधिकृत पत्रक जारी झाले। बंडखोरी झालेल्या 6 प्रभागांसाठी दोन्ही पक्षांचं हे अधिकृत पत्रक आहे। अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचं पत्रकामध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे। बंडखोरी केलेल्यांना मतदान करू नका अशा आशयाचं हे पत्रक आहे। बंडखोरी झालेल्या 6 प्रभागांसाठी दोन्ही पक्षांनी अधिकृत पत्रक आता काढलेलं आहे। अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून हे पत्रक आता जारी करण्यात आलंय।